स्टार्ट करतोय आपण पुढचं लेसन. इम्पॉर्टंट प्रकरण आहे आयोगाच्या दृष्टिकोनातनं. बघा, नफा न कमविणाऱ्या संस्था प्रकरण नंबर 10. अशा संस्था ज्यांचा उद्देश हा नफा कमवणे नसतो, पण काही अशा संस्था असतात की ज्यांचा उद्देश हा नफा कमावणे असतो आणि त्या आहेत एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, सार्वजनिक मर्यादित प्रमंडळे. तर या मर्यादित प्रमंडळे याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की यांचा उद्देश, कोणत्या संस्थेचा उद्देश नफा कमावणे आहे. त्याच्यामध्ये मर्यादित प्रमंडळे हे जे आहेत ना, यांचा उद्देश आहे नफा कमावणे. तर काही संस्था अशा असतात की ज्यांचा उद्देश हा नफा कमावणे नसतो, नफा कमावणे उद्देश नसतो, त्यांचा उद्देश असतो समाजाला सेवा प्रदान करणे असतो. मग याच्यामध्ये काय येतात? क्रीडा संस्था, धर्मार्थ दवाखाने, विद्यालय, वाणिज्य या सर्व संस्था येत असतात. आणि या संस्था नफा कमवत नाहीत आणि कुठलाही व्यापार करत नाहीत. व्यापार म्हणजे खरेदी विक्री, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करत नाहीत, तर हे समाजाला सेवा प्रदान करत असतात. पुढे अशा संस्था होय की ज्या कला, संस्कृती, धर्मखेळ, धर्मदाय, शिक्षण, आरोग्य इत्यादीच्या संवर्धनासाठी स्थापन केल्या जात असतात. ज्यांचा उद्देश हा नफा कमावणे नसतो, तर सेवा प्रदान करणे उद्देश असतो. त्यांनी जे कमवलेला पैसा असतो, जे उत्पन्न असतं, म्हणजे डोनेशन कडनं या लोकांनी त्या लोकांनी, जे मोठे मोठे लोक असतात, जसं टाटा 52% त्यांचा जो शेअर आहे तो समाजाच्या सेवेसाठी डोनेट करत असतो. त्यांच्याकडनं भेटलेला, समजा मंदिर असेल तर मंदिरामध्ये डोनेशन टाकलं जात असतं, ते झालं मंदिराचं उत्पन्न. मग या आलेला पैसा, हे झालेलं उत्पन्न मंदिरासाठीच खर्च केलं जात असतं. आणि जर एखादी संस्था असेल ज्यांचा उद्देश नफा कमवणे आहे आणि त्यांचे जे सभासद असतात, त्यांच्या सभासदांना लाभांश देण्यावर डायरेक्ट बंदी, रिस्ट्रिक्टेड आहे, ऑप्शनल नाही, डायरेक्ट बंदीचं देऊच शकत नाही. लाभांश म्हणजे डिव्हिडंड, त्यांनी गुंतवलेल्या पैशावरचा मोबदला. मग यांचे वैशिष्ट्य काय नफा न कमविणाऱ्या संस्थेचे? नफा न कमविणाऱ्या संस्था म्हणजे अशा संस्था की जी समाजाला सेवा देण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी स्थापन केल्या जात असतात. संघटना, मंडळे, प्रमंडळे नफा कमावणे उद्देश, आणि फक्त मंडळे किंवा क्लब यांचा उद्देश समाजाला सेवा प्रदान करणे असतो. मग नफा कमविणाऱ्या संस्थेचे वैशिष्ट्य, त्यांचा उद्देश सेवा करणे आहे, समाजाची सेवा करणे आहे. नफा न कमविणाऱ्या संस्था आपल्या सभासदांना लाभांश देत नाहीत. बघा, मी हायलाईट राऊंड करून दिले. लाभांश देण्यावरती बंदी आहे, देऊ शकत नाही. आणि जे लोक अशा अव्यापारी संस्थेबद्दल आस्था बाळगतात आणि ज्यांना या संस्थेमध्ये यायचं असतं, ते प्रवेश शुल्क देत असतात, वर्गणी देत असतात, आणि हे देऊन त्या संस्थेचं, नफा न कमविणाऱ्या संस्थेचं सभासदत्व म्हणजे मेंबर बनत असतात. आणि नफा न कमविणाऱ्या संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याच मेंबरमधून, सभासदामधून काही पदाधिकारी निवडले जात असतात आणि त्यांना पगार दिली जात असते, पण लाभांश देत नाहीत. नफा न कमविणाऱ्या संस्था प्रामुख्याने वाढावा किंवा तूट पाहण्यासाठी, नफा तोटा नाही म्हटलं, इथे वाढावा म्हटलंय. वाढावा म्हणजे काय असणार आहे? त्या संस्थेला होणारं उत्पन्न जर खर्चापेक्षा जास्त असेल तर आलेलं जे असणार आहे ते वाढावा, आणि जर त्या संस्थेला होणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर ती असते तूट. म्हणजेच याला म्हणू आपण खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य म्हणजे तूट, आणि उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य म्हणजे वाढावा. मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी, तूट आणि वाढावा कॅल्क्युलेट करण्यासाठी बनवलं जात असतं उत्पन्न खर्च खाते. आणि आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे बॅलन्स शीट, ताळेबंद बनवले जात असतात. नफा न कमविणाऱ्या संस्थेच्या प्रवेश शुल्कातील काही किंवा संपूर्ण भाग, देणग्यामधील काही भाग महसुली उत्पन्नातून भांडवल निधी तयार करण्यासाठी वापरला जात असतो. आणि भांडवल निधी हे नफा न कमविणाऱ्या संस्थेचे भांडवल असते, समजलं का? आणि या वर्गणीतून, या देणग्यातून, महसुली उत्पन्नातून भांडवल निधी बनवणे, या प्रोसेसलाच म्हणलेलं असतं भांडवलीकरण. लिहून घ्यायचं मित्रांनो, काय म्हणलं जातं याला? भांडवलीकरण म्हणत असतात. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नफा न कमविणाऱ्या संस्था विशेष निधी तयार करतात. विशेष निधी म्हणजे काय? बांधकाम निधी, फर्निचर निधी, जर विद्यार्थ्यांना प्राईज द्यायचा असेल तर पारितोष निधी, असे विशेष निधी बनवत असतात. आणि ते विशेष निधी हे त्या संस्थेची नंतर देयता बनत असते.
का? कारण की त्याचा उपयोग समाजाला त्या वस्तू बनवून दाखवण्यासाठीच केला पाहिजे, म्हणून ही नंतर देयता बनत असते. पुढे मग नफा न कमविणाऱ्या संस्थेतला फरक जाणून घेऊ आपण. नफा कमविणाऱ्या आणि नफा न कमविणाऱ्या संस्थेतला फरक बघा. आता मी तुम्हाला ओरली सांगतो, जर नफा कमविणारी संस्था असेल तर ती काय काय बनवत असते. सर्वात अगोदर त्यांच्याकडे नफा कमविणारी संस्था, त्यांच्याकडे तेरीज आणि समायोजना असतील. तेरीज आणि समायोजनेच्या आधारे ते व्यापारी खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद बनवत असतात. व्यापारी खात्यांना ढोबळ नफा ढोबळ तोटा माहीत होत असतो, नफा तोटा खात्यांना शुद्ध नफा शुद्ध तोटा माहीत होतो आणि ताळेबंद आर्थिक परिस्थिती दाखवते. आणि पुढे जे तेरजीमध्ये दिलेला आहे त्याचा एकच प्रभाव, समायोजनेचे दोन प्रभाव, म्हणजे नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये तेरीज पण बनेल, नफा न कमविणाऱ्या संस्थेमध्ये समायोजना पण असतील आणि नफा कमविणाऱ्या संस्थेमधून आपल्याला भेटणार आहे नफा किंवा तोटा. पण नफा न कमविणाऱ्या संस्थेमध्ये तेरीज नसतेच, कारण की ते व्यापारी खाते नफा तोटा खाते बनवत नाहीत. ते बनवत असतात प्राप्ती शोधन खाते आणि प्राप्ती शोधन खात्याच्या सहाय्याने ते बनवत असतात उत्पन्न खर्च खाते आणि ताळेबंद. आणि उत्पन्न खर्च खात्यातून भेटत असतो संस्थेला झालेला वाढावा किंवा तूट. बघा उद्देश काय नफा कमविणाऱ्या संस्थेचा उद्देश नफा कमवणे. नफा न कमविणाऱ्या संस्थेचा उद्देश नफा न कमविणे नाही, त्यांचा उद्देश आहे समाजाला सेवा प्रदान करणे, तेरीज तयार करणे. नफा कमविणारी संस्था तेरीज तयार करतात, पण नफा न कमविणारी संस्था तेरीज तयार करत नाहीत, तर ते प्राप्ती आणि शोधन खात्याच्या साहाय्याने उत्पन्न खर्च खाते आणि त्यांचं जे दुसरं खातं असणार आहे उत्पन्न खर्च आणि ताळेबंद याच्यामध्ये ते पोस्टिंग करत असतात. पुढे जातोय व्यावसायिक कार्याचा शुद्ध परिणाम. नफा कमविणाऱ्या संस्थेत शुद्ध परिणाम म्हणजे व्यवसायाचा नफा तोटा खात्यातनं व्यवसायाला झालेला शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा निश्चित होत असतो. पण हे नफा तोटा खाते तयार करतच नाहीत. मग नफा तोटा खाते तयार करत नाहीत तर नफा किंवा तोटा माहीत होणार आहे का? माहीतच होणार नाही. तर ह्या ज्या संस्था असतात या संस्था उत्पन्न खर्च खाते बनवत असतात आणि या उत्पन्न खर्च खात्यातनं त्या संस्थेला माहीत पडणार आहे त्यांच्या व्यवसायाला झालेला वाढावा किंवा तूट. मग हे एका विशिष्ट कालावधीसाठी बनवलं जात असतं, ते असते 1 एप्रिल ते 31 मार्च. हे तुम्हाला माहीतच आहे. लेखाविवर नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये काय काय येतं? व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा. नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये काय काय असतं? प्राप्ती शोधन खाते, उत्पन्न खर्च खाते आणि ताळेबंद बनवत असतात. मग व्यावसायिकाचा निधी किंवा भांडवल निधी, निधीत व्यावसायिकाचा स्वतःचा विनियोग, मालकाचा स्वतःचा पैसा त्या नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये असतो. पण नफा न कमविणाऱ्या संस्थेमध्ये कोणाचा एकाचा नसतो, तर तो फंड असतो, तो निधी असतो, दुसऱ्या लोकांकडून आलेला असतो, समाजाकडनं आलेला असतो, म्हणून त्याला म्हणायचं असतं भांडवल निधी, याला म्हणतात कॅपिटल फंड. समजतंय का? आणि उत्पन्न खर्च खात्यामध्ये जे काही वाढावा असेल तो भांडवल निधीमध्ये प्रत्येक वर्षी अधिक केला जात असतो, म्हणून तर म्हटलेलं आहे उत्पन्न खर्च खात्यातील वाढावा भांडवल निधीचे प्रतिनिधित्व करतो. आणि भांडवल निधीमध्ये वर्गणी देणग्या पण ट्रान्सफर केले जात असतात, अधिक केल्या जात असतात आणि याच प्रोसेसला म्हणलं जातं मित्रांनो भांडवलीकरण. मग लेखा पुस्तके ठेवण्याची, अंतिम खाते ठेवण्याची आवश्यकता, गरज काय? बघा समाजाचा पैसा असतो, लोकांचा पैसा असतो आणि लोकांनी जर जाब विचारला तर तो त्यांना आन्सर देता आलं पाहिजे. म्हणजे ही जी नफा न कमविणारी संस्था आहे समाजाला देणं लागते. काय की समाजाने दिलेला पैसा आम्ही योग्य ठिकाणी वापरलाय हा रिपोर्ट द्यावा लागतो, म्हणून अंतिम खाते बनवावी लागत असतात. बघा या संस्था सार्वजनिक पैशाने आपले कारभार चालवत असतात आणि संस्था लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करतात आणि हे प्राप्त झालेले जे उत्पन्न असते तो केलेला खर्च असतो, हे हिशोब समाजाला द्यावा लागतो. अशा प्रकारे लेखा पुस्तके ठेवण्याची गरज भासत असते. मग आवश्यकता, गरज, आणखीन त्या समाजाला सांगण्याच्या सोबत आणखीन काय आवश्यकता असते की नफा न कमविणाऱ्या संस्थेने त्यांचे अंतिम खाते ठेवले पाहिजेत. ते आहे योग्य ते नियंत्रण येणाऱ्या व्यवसायावरती, व्यवहारावरती. पुढे उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाची पदे माहीत होणार आहे, कुठनं उत्पन्न येतं, कुठे कुठे खर्च होतो आणि रोख रकमा, संपत्तीचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी पण अंतिम खाते माहीत होतं, कारण की अंतिम खात्यावरून आपण अंदाज करू शकतो की खर्च कुठे कुठे होत आहे. आणि पुढे मग नियमांचे पालन व अंमलबजावणी करण्यासाठी पण अंतिम खात्याचा उपयोग होणार आहे. एका विशिष्ट वर्षामध्ये वाढावा किती झाला, तूट किती झाला, संस्थेला उत्पन्न किती उरलं किंवा खर्च किती झाला, उत्पन्न कमी किती पडलं हे आपल्याला माहीत होत असतं. आणि एका विशिष्ट दिवशी म्हणजे 31 मार्चला शुद्ध संपत्ती जाणून घेण्यासाठी
पण अंतिम लेखे ठेवले जात असतात। सामान्यपणे नफा न कमावणाऱ्या संस्थेद्वारे पुढील लेखा पुस्तके ठेवण्यात येत असतात। कोणतं? रोख पुस्तक, सामान्य खातेवही, सभासदांचे रजिस्टर, देणग्यांचे रजिस्टर, संपत्तीचे रजिस्टर, विशिष्ट रजिस्टर, विद्यार्थ्यांचे रजिस्टर, रोग्यांचे रजिस्टर, हे सर्व रजिस्टर ठेवले जात असतात। आणि याच्यानंतर या सर्वांचं संतुलन करून प्राप्ती शोधन खाते बनवलं जात असतं। आणि प्राप्ती शोधन खाते म्हणजे व्यवसायाच्या असलेल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची नोंद होत असते आणि हे प्रथम रोख पुस्तकात नोंद करण्यात येत असते आणि त्या रोख पुस्तकाच्या नंतर त्याची नोंद खाते वहीतील त्या खात्यामध्ये विशिष्ट जो खाता असेल त्याच्यामध्ये त्याचं स्थानांतर होणार आणि लेखांकन अवधीच्या शेवटी म्हणजे वर्षाच्या शेवटी 31 मार्चला सर्व रोख पुस्तके व खतावणी संतुलित केली जात असते। त्याचं संतुलन केलं जात असतं म्हणजे नावे शिल्लक आणि जमा शिल्लक काढली जात असते आणि याच शिल्लकांच्या नावे शिल्लक आणि जमा शिल्लकांच्या आधारे प्राप्ती शोधन खाते तयार केले जात असतात। म्हणजे नफा कमवणाऱ्या संस्थेमध्ये जशी तेरीज बनवली जायची तशी इथे प्राप्ती शोधन खाते बनवले जात असतं आणि या प्राप्ती शोधन खात्यामध्ये एका विशिष्ट कालखंडातील रोख व्यवहारांचे फक्त आणि फक्त रोख व्यवहारांचे विश्लेषण करून संक्षिप्त विवरण तयार केले जात असते आणि त्याच्यामध्ये प्राप्ती शोधन खाते बनवले जात असतात। मग इथे काय म्हटले? रोख व्यवहारांचं म्हटलेलं आहे म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की प्राप्ती शोधन खात्यामध्ये उधार व्यवहारांची नोंद होणार नाही, उधार व्यवहारांची नोंद होत नाही। त्याचबरोबर आर्थिक म्हटले ना, मग दुसरा एक पॉईंट बनवू शकतो, लिहून घ्यायचं, अनार्थिक व्यवहारांची नोंद होत नाही, व्यवहारांची नोंद होत नाही। उधार व्यवहारांची नोंद पण प्राप्ती शोधन खात्यामध्ये होणार नाही, अनार्थिक व्यवहारांची पण नोंद प्राप्ती शोधन खात्यामध्ये होणार नाही। अशा प्रकारे प्राप्ती शोधन खाते हे रोख आणि बँक व्यवहारांचा एक प्रकारचा गोषवारा म्हणजे समरी आहे। हे जे प्राप्ती शोधन खाते आहे हे 1 महिना, 3 महिने, 4 महिन्यासाठी पण बनवू शकतं, पण जनरली 1 वर्षासाठी वर्षाच्या शेवटी बनवलं जात असतं। प्राप्ती शोधन खात्यात उधारी व्यवहारांची नोंद करण्यात येत नाही, याच्यामध्ये फक्त आणि फक्त रोखीच्या व्यवहाराचीच नोंद केली जात असते। आणि याच्यामध्ये आणखीन एक शब्द इथं लाईन लिहून ठेवा, प्राप्ती शोधन खात्यामध्ये अनार्थिक व्यवहारांची पण नोंद होत नाही, कारण की ह्याच्यामध्ये सर्वच्या सर्व आर्थिक पैशाची नोंद होत असते। अनार्थिक व्यवहार म्हणजे कोणते? ज्याचं पैशात मूल्यमापन होऊ शकत नाही, बरोबर आहे का? पुढे जातोय, प्राप्ती व शोधन खाते वास्तविक खाते आहे, म्हणजेच प्राप्ती आणि शोधन हे पैशाबद्दलच नोंद केली ना, मग रोखीबद्दलच नोंद आहे ना, रोख आलेली, रोख गेलेली, मग रोख काय झाली? व्यवसायाची चल संपत्ती, मग संपत्ती म्हणल्याच्या नंतर हे वास्तविक खाते झालं कोणतं? प्राप्ती शोधन खाते। आणि याच्या नावे बाजू सर्वच्या सर्व प्राप्ती लिहिली जात असते आणि याच्या जमा बाजू सर्वच्या सर्व शोधन म्हणजे व्यवसायाने केलेला खर्च हे लिहिलं जात असतं। मग अवधीच्या सुरुवातीला रोख शिल्लक, बँक शिल्लक असते उघडलं जात असतं, कळतंय का? जर त्याची नावे शिल्लक, बघा आता पुढे जातोय, आणि अवधीच्या शेवटी रोख शिल्लक व बँक शिल्लक असे बंद करण्यात येत असते। म्हणजे प्राप्ती शोधन खात्याला प्रारंभिक शिल्लक पण असेल, प्राप्ती शोधन खात्याला शेवटची शिल्लक पण असेल, प्राप्ती शोधन खात्याला, बरोबर आहे का? पुढे जातोय बघा, आणि कोणत्याही वर्षाशी संबंधित असू शकतात व त्याचे स्वरूप भांडवली किंवा महसुली असू शकते। म्हणजे वास्तविक खात्यामध्ये रिलेटेड टू लास्ट इयर, रिलेटेड टू नेक्स्ट इयर, रिलेटेड टू करंट इयर हे कोणत्याही वर्षाचे तिथे रेकॉर्डिंग केलेली जात असते। ते भांडवली असो किंवा महसुली असो, म्हणजे संपत्ती खरेदी केली हा झाला भांडवली खर्च झाला, पगार देतोय प्रत्येक महिन्याला हा झाला महसुली खर्च झाला, बँकेकडनं लोन घेतलं हे भांडवली उत्पन्न झालं, पण रोज रोज डोनेशन भेटतंय ते महसुली उत्पन्न झालं। मग या सर्व खर्च आणि उत्पन्न या प्राप्ती आधी शोधन खात्यामध्ये आपल्याला भेटत असतं। पुढे याचं वैशिष्ट्य काय? हे एक वास्तविक खाते, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। प्राप्ती शोधन खाते कोणत्या टाईपचं खातं आहे? वैयक्तिक, वास्तविक, नामदारी, तर हे वास्तविक खातं आहे का? कारण प्राप्ती आणि शोधन पैसा आलेला, पैसा गेलेला, आणि पैसा काय असतो? संपत्ती, आणि संपत्तीला कोणता नियम ॲप्लिकेबल होतो? वास्तविक, म्हणून हा प्राप्ती शोधन खाते झालं वास्तविक खाते। प्राप्ती शोधन खाते रोख पुस्तकासारखेच असतं। मग या खात्यात सर्व प्रकारचा भांडवली, महसुली, प्राप्तीचा व शोधनाचा म्हणजे भांडवली खर्च, महसुली खर्च, भांडवली उत्पन्न, महसुली उत्पन्न याची नोंद होत असते। याच्यामध्ये चालू वर्षाचं म्हणजे करंट इयर, मागील वर्षाचं म्हणजे प्रिव्हियस इयर किंवा आपण लास्ट इयर म्हणू, आणि पुढील वर्षाचं म्हणजे नेक्स्ट इयरचे व्यवहार पण इथे नोंद केले जात असतात। आणि प्राप्ती शोधन खात्याच्या आधारावरच नफा न कमावणाऱ्या संस्था आपली खाती बनवत असतात। जे प्राप्ती शोधन खातं असतं त्याच्या आधारावरती नफा न कमावणाऱ्या संस्था आपली खाती बनवत असतात। आणि नफा न कमावणाऱ्या संस्थेच्या अंतिम खात्यामध्ये काय काय येत असतं? उत्पन्न, खर्च खाते आणि ताळेबंद येत
असतो याच्या साह्याने ते बनवत असतात आणि प्राप्ती शोधन खात्याच्या लेखांकन अवधीच्या प्रारंभी व शेवटी हस्तस्थ रोख म्हणजे याला काय म्हणू कॅश इन हँड असू शकते किंवा बँक शिल्लक म्हणजे कॅश इन बँक काय म्हणू शकतो आपण याला कॅश इन बँक पण असू शकते किंवा बँक ओव्हरड्राफ्ट हे असतात। बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी बँकेतनं जास्त पैसे घेतले असं पण म्हणू शकतो। बँकेमध्ये पैसे नसताना बँकेकडनं पैसे घेतले आणि ही सुविधा बँक ओव्हरड्राफ्टची फक्त आणि फक्त चालू खाते करंट अकाउंटला दिली जाते म्हणजे बिझनेसला असते जनरल पब्लिकला नसते। चालू वर्षे संबंधित जर बुडीत कर्ज असेल संशयित बुडीत कर्ज असेल किंवा घसारा असेल हे प्राप्ती शोधन खात्यामध्ये येत नाही कारण की प्राप्ती शोधन खात्यामध्ये फक्त आणि फक्त रोखीची नोंद केली जात असते। पण हे जे आहेत अरोखीकृत व्यवहार आहेत हे नॉन कॅश आहेत कॅश नाही त्याच्यामध्ये कॅशला इन्व्हॉल्वमेंट नाही म्हणून याची नोंद होणार नाही। याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला नाही। पॉईंट नंबर 3 पॉईंट नंबर 4 पॉईंट नंबर 7 याच्यावरती आयोगाचा प्रश्न येण्याचा यावर्षी खूप मोठा चान्स आहे। प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न येऊन गेल्याच्या नंतर पश्चाताप नको व्हायला। तुम्हाला माहिती आहे तुम्ही पॉईंटसाठी लढता 0.25 0.5 साठी तुम्ही लढता मित्रांनो मग हा प्रश्न चुकता कामा नये। चांगला अभ्यास करा पुढे जातोय बघा। एक जर तुमची पॉईंटमुळे जर पोस्ट गेली तर खूप मोठा पश्चाताप होतो। 1 वर्ष समाजाचं बोलणं 1 वर्ष मेस 1 वर्ष भाडं 1 वर्ष क्लासची फीस आणि तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष डिप्रेशन समजतंय का। त्यामुळे चांगला अभ्यास करा। ते आहे ना ओम शांतुम एक चुटकी सिंदूर की एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो महेश बाबू एक चुटकी सिंदूर सर का ताज होता है सुहागन के सर का ताज होता है बराबर है ना। उसी तरह से 1 साल का इम्पोर्टेंस आप जान सकते हो 1 मार्क का इम्पोर्टेंस आप जान सकते हो बेटा तो पढ़ाई करो। चला प्राप्तीचे प्रकार भांडवली प्राप्ती पण असते आणि महसुली प्राप्ती पण असते। भांडवली म्हणजे नेहमी नेहमी न भेटणार एकदाच मग ही देयता असते आणि याची नोंद केली जात असते ताळेबंदाच्या तळाशी तळटीपद्वारे याची नोंदणी केली जात असते। भांडवली प्राप्ती ही देयता झाली आणि याची नोंद जी आहे ताळेबंदाच्या देयता बाजूला होणार। ही प्राप्ती वारंवार होत नसते ते नियमित उत्पन्नाचा भाग ठरत नाही म्हणून याला म्हटलं जात असतं भांडवली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती ज्या आहेत त्या लिहिल्या जात असतात ताळेबंदाच्या देयता बाजूला। मग बघू आपण विशिष्ट देणगी असेल किंवा इमारती करता देणगी भेटली असेल किंवा अजीवन सभासद शुल्क असेल किंवा स्थिर संपत्तीची विक्रीपासून मिळालेले उत्पन्न असेल तर हे भांडवली उत्पन्न असतात आणि एक तर काय केलं जात असतं भांडवली निधीमध्ये ते अधिक केले जात असतात मिळवले जात असतात किंवा ताळेबंदाच्या देयता बाजूला त्यांच्या विशिष्ट उद्देशाच्या नावाने त्याची नोंद केली जात असते बरोबर आहे। महसुली उत्पन्न म्हणजे हे आवर्ती स्वरूपाचे असते हे वारंवार व्यवसायामध्ये नियमित रोजच्या रोज भेटत असते म्हणून याला महसुली उत्पन्न म्हणत असतात। सभासदाकडून मिळणारी वर्गणी भाडं गुंतवणुकीवरील व्याज प्रत्येक महिन्याला व्याज भेटत असतं हे सर्वच्या सर्व महसुली उत्पन्न आहे। तर याची नोंद उत्पन्न आणि खर्च खात्याच्या उत्पन्न बाजूला होणार म्हणजे जमा बाजूला याची नोंद होत असते। उत्पन्न खर्च खात्याची कोणती बाजू झाली ही जमा बाजूला नोंद होत असते। याच्यावर प्रश्न आला नाही प्रश्न येऊ शकतो। शोधनांचे प्रकार शोधन म्हणजे पेमेंट म्हणजे एक्सपेन्सेस म्हणू आपण। एक असतो भांडवली खर्च आणि दुसरा असतं कोणतं रे महसुली खर्च। भांडवली खर्च म्हणजे संपत्ती खरेदी करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे भांडवली खर्च असतो आणि याचा खर्चापासून भेटणारा फायदा हा दीर्घकाळ म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ फायदा भेटत असतो आणि अशा खर्चाला म्हणलं जातं भांडवली खर्च। उदाहरण जमीन खरेदी केली फर्निचर खरेदी केलं यंत्रसामग्री खरेदी केली स्थिर संपत्ती प्राप्त करण्यासाठी संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी करण्यात येतो। साधारणपणे हे अनावर्ती स्वरूपाचे म्हणजे नेहमी होत नसतात वारंवार होत नसतात म्हणून हे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला नोंदवले जात असतं आणि महसुली खर्च हे खर्च बाजूला म्हणजे उत्पन्न खर्च खात्याच्या नावे बाजूला नोंद केली जाणार आणि हे फायदा हा एका लेखांकन अवधीच्या आतमध्ये म्हणजे कमी काळासाठी मिनिमम काळासाठी याचा फायदा भेटतो लगेच फायदा भेटत असतो याला म्हटलं जात असतं महसुली खर्च आणि हे खर्च वारंवार होणारे खर्च असतात म्हणून याची नोंद केली जात असते उत्पन्न खर्च खात्याच्या खर्च बाजूला। अस्थगित महसुली खर्च हा एक महसुली खर्चाचाच भाग आहे पण त्याचा जो फायदा आहे पूर्णपणे फायदा एकाच वर्षात भेटत नाही पण त्याचा जो खर्च आहे तो प्रत्येक वर्षी थोडा होत असतो। तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं आपल्या रेग्युलर बॅच सिरीज मध्ये की 5 लाख रुपये 5 वर्षाची जाहिरात केली तर प्रत्येक वर्षी किती लाखाचा फायदा होणार आहे 1 लाखाचा
फायदा घेणार आहे आपण किती 1 लाखाचा, तो जो प्रत्येक वर्षाचा 1-1 लाख आहे तो झाला अस्थगित महसुली खर्च। जर 3 वर्षासाठी जाहिरात 30,000 रुपये दिली तर चालू वर्षाचा किती झाला 10,000 रुपये हा झाला। मग हा महसुली खर्च समजला जातो आणि प्रत्येक वर्षी काय होणार 10,000 यूज करणार आहे। तर पहिल्या वर्षी 10,000 जर भांडवली खर्च जाहिरात खर्च म्हणून यूज केला तर उरलेले 20,000 काय झाले ते ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दिसतात। प्राप्ती शोधन खाते बरोबर आहे का, हे त्याची नावे बाजू म्हणजे प्राप्ती बाजू रिसीट, जमा बाजू म्हणजे क्रेडिट साइड म्हणजे पेमेंट शोधन, इकडे सर्वच असणार आहे। हे बघा शिल्लक पुढे आणली, हे कोणती शिल्लक आहे नावे शिल्लक आहे, आणि जमा बाजूला शिल्लक पुढे आणली बँक ओव्हरड्राफ्ट ही कोणती शिल्लक आहे प्रारंभिक जमा शिल्लक, समजतंय का। आणि शेवटची जमा शिल्लक जी असते मित्रांनो बघा बघा कुठे येते शेवटची जमा शिल्लक बँक ओव्हरड्राफ्ट नावे बाजूला बरोबर आहे ओके। आणि इकडे हस्तस्थ रोख शिल्लक पुढे नेली नावे शिल्लक बरोबर आहे का। म्हणजे ही काय झाली प्राप्ती शोधन खात्याची नावे बाजूची टोटल जास्त आहे म्हणून ही काय झाली नावे शिल्लक कुठं दाखवली जमा बाजूला, आणि हे जे आहे आता असलेले बँक ओव्हरड्राफ्ट ही आहे जमा शिल्लक, समजते का मित्रांनो, यस ऑर नो। कुठे दाखवली नावे बाजूला, पुढे जायचं का चला बघा शोधन जास्त झालं। नावे शिल्लक म्हणजे काय की उत्पन्न हे जास्त आहे कशापेक्षा शोधनापेक्षा, म्हणजे प्राप्ती जास्त आहे शोधनापेक्षा, आणि इकडे काय म्हणता येईल बँक ओव्हरड्राफ्ट की जे शोधन आहे ते जास्त झालं कशापेक्षा प्राप्तीपेक्षा, मग बँक ओव्हरड्राफ्ट म्हणायचं असतं। कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, भांडवली प्राप्ती आणि महसुली प्राप्ती या सर्वच्या सर्व नोंदी या प्राप्तीमध्ये येत असतात आणि शोधनामध्ये महसूल आणि भांडवल शोधनाची पण इथे नोंद केली जात असते। आता पुढे जातोय बघा आपण उत्पन्न खर्च खाते म्हणजे आयव्यय खाते, हे आहे इथे आयव्यय खाते समजून घ्या। आयोगाने या शब्दाला काय प्राप्ती आणि शोधन खात्यासोबत जोडलेलं आहे, आयोगाची तिथे मिस्टेक आहे। आयोगाने गेलं वर्ष आणि 18 आणि 19 मध्ये ते त्यांची मिस्टेक त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, पण त्याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये 2015-16 मध्ये 17 मध्ये आयोगाने प्राप्ती शोधन खात्यासाठी शब्द यूज केला होता आयव्यय, जे की रॉंग होतं, पण तुम्ही काही ऑब्जेक्शन घेतलं नाही तर यावेळेस मी आहे तुमच्यासाठी। आपण जर काही मिस्टेक झालं तर ऑब्जेक्शन घेऊ। एका विशिष्ट कालावधीत म्हणजे 1 वर्ष ते किती असतं 12 महिन्याचं वर्ष असतं, या कालावधी महसुली प्राप्ती आणि महसुली खर्चाचा सारांश म्हणजे उत्पन्न खर्च खाते, आणि या खात्याचे स्वरूप जे आहे नफा तोटा खात्यासारखे आहे। याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। महसुली खर्च महसुली उत्पन्नाची नोंद ते पण विशिष्ट कालावधीशी, एका विशिष्ट कालावधी म्हणजे करंट इयर, विशिष्ट कालावधी म्हणजे काय मित्रांनो करंट इयरच्याच नोंदी इथे होणार आहेत, लास्ट इयर नेक्स्ट इयरच्या नोंदी इथे होणार नाहीत। मग या खात्याद्वारे संस्थेने केलेल्या कार्यपरिणामाची माहिती होते, आणि हे काम न कमविणाऱ्या संस्था ज्या असतात ते उत्पन्न खर्च खाते, आणि हे त्यांचं नामधारी खाते आहे, आणि याच्यामध्ये चालू वर्षातील हानी जी असते म्हणजे नुकसान जो असतो, जो खर्च असतो, खर्च किंवा आपण म्हणू याला नुकसान उत्पन्न खर्च खात्याच्या नावे बाजूला लिहायचं, आणि चालू वर्षातील जेवढं काही उत्पन्न असेल तो जमा बाजूला लिहायचं असं सांगितलेलं आहे। उत्पन्न खर्च आय, मग उत्पन्न खर्च खात्यात जमा बाजूवर केवळ ओनली महसुली उत्पन्नाची नोंद होणार। मग भांडवली उत्पन्नाची नोंद कुठे जाणार देयता बाजूला, आणि याच्यात जर पदे वेगवेगळे असू शकतात, कार्य स्वरूपावर अवलंबून असतात। जर मागील वर्षी म्हणजे लास्ट इयरचं किंवा पुढील वर्षी नेक्स्ट इयरचा पदांचा समावेश होत नाही तर प्राप्ती शोधन खात्यामध्ये फक्त आणि फक्त चालू वर्षाशी म्हणजे करंट इयरचंच रेकॉर्डिंग करायचं असतं। मग ते करंट इयरमध्ये प्राप्त झालेले असो किंवा प्राप्त झालेले नसो, ते पुढच्या वर्षी जर भेटणार असतील किंवा मागच्या वर्षी भेटले असतील तरीही त्याची नोंद करंट इयरमध्ये करणार आहे, कारण कॉन्सेप्टचं नाव आहे रिलेटेड टू करंट इयर। मग ते महसुली उत्पन्न असो रिलेटेड टू करंट इयर असायला पाहिजे, आणि जमा बाजूला त्याची नोंद केली जात असते रिलेटेड टू करंट इयर, महसुली उत्पन्न रिलेटेड टू करंट इयर, जमा बाजूला नोंद होणार म्हणजे त्याच्या उत्पन्न बाजूला नोंद केली जाणार। व्यय म्हणजे खर्च म्हणजे एक्सपेंडिचर, इथे पण सांगितलंय केवळ म्हणजे काय तुम्हाला माहित असायला पाहिजे, ओनली अँड ओनली करंट इयर चालू वर्षाशी संबंधित
महसुली खर्चांचाच आणि महसुली हानीचा समावेश होत असतो आणि त्याची नोंद केली जात असते उत्पन्न खर्च खात्याच्या नावे बाजूला मित्रांनो। मग संस्थेप्रमाणे वेगवेगळी पदे असू शकतात, पण मागील वर्षासाठी करण्यात आलेला खर्च किंवा पुढील वर्षासाठी करण्यात आलेला खर्च चालू वर्षामध्ये विचारात घेण्यात येणार नाही, म्हणजे करंट इयर मध्ये रेकॉर्डिंग करायचं नाही, तर फक्त आणि फक्त चालू वर्षाशी संबंधित सर्व खर्च आणि चालू वर्षाचे मध्ये कमवलेला जे उत्पन्न आहे याचीच नोंद करायची आहे। पण हे जर उत्पन्न मागच्या वर्षी भेटलं असेल किंवा पुढच्या वर्षी भेटणार असेल तरी याची नोंद चालू वर्षातच होईल आणि महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न याचीच नोंद याच्यामध्ये केली जात असते। आणि महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चातला जो फरक आहे तो एकतर वाढावा असू शकतो, म्हणजे उत्पन्न जास्त असणाऱ्या खर्चापेक्षा, किंवा ती तूट असू शकते खर्च जास्त असणाऱ्या उत्पन्नापेक्षा, बरोबर आहे का। आणि हे जे वाढावा असतो ते भांडवल निधीत मिळवला जात असतो, म्हणजे अधिक केला जातो, आणि जर तूट असेल तर भांडवल निधीतून वजा म्हणजे मायनस केला जात असतो। आणि भांडवली प्राप्ती म्हणजे देयता बाजूला नोंद आणि भांडवली खर्च संपत्ती बाजूला नोंद होत असते। पण भांडवली प्राप्ती आणि भांडवली उत्पन्नाची नोंद आणि भांडवली खर्चाची नोंद हे उत्पन्न खर्च खात्यामध्ये केली जात नाही, तर हे ताळेबंदाची पदे आहे, ताळेबंदामध्ये याची नोंद केली जात असते। उत्पन्न खर्च खात्याचे वैशिष्ट्य लक्ष द्या मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे बघा, लक्ष द्या, लेसन रिव्हिजन होतंय तुमचं। उत्पन्न खर्च खात्याचे वैशिष्ट्य हे नामधारी खातं आहे। नामधारी खाते म्हणजे सर्व खर्च, बोला रे मित्रांनो, नुकसान, बोला रे, हानी, बोला बोला, हानी नाही बरं का तुमची, हानी हे काय करावं, नावे करावं, बरोबर आहे का। आणि व्यवसायाला होणारा सर्व उत्पन्न, लाभ याला जमा करावे। मग तेच सांगते, केवळ राऊंड केले, ओनली करंट इयर चालू आर्थिक वर्षाशी संबंधित महसुली खर्च आणि महसूल उत्पन्नाचीच नोंद या खात्यामध्ये होणार, उत्पन्न खर्च खात्यामध्ये। आणि हे नफा तोटा खात्यासारखेच आहे, याच्यावरती क्वेश्चन येऊन गेला, याच्यावरती क्वेश्चन येऊन गेला। नफा न कमविणारी संस्था या नफा तोटा खाते ऐवजी उत्पन्न खर्च खाते बनवतात, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे। एका विशिष्ट कालावधीत संस्थेला वाढावा किंवा तूट झाली हे जाणून घेण्यासाठी कोणतं खातं बनवलं जात असतं, उत्पन्न खर्च खाते बनवलं जात असतं, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे। उत्पन्न खर्च खाते हे नफा न कमविणाऱ्या संस्थेच्या अंतिम खात्याचा एक भाग होय, म्हणून हे ताळेबंदा बरोबर असले पाहिजे, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे। उत्पन्न खर्च खात्याला कोणत्याच प्रकारची प्रारंभिक शिल्लक नसते, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे। तर या खात्यातील अंतिम शिल्लक हे एकतर वाढावा किंवा तूट दर्शवते, आणि वाढावा आणि तूट हे भांडवल निधीमध्ये स्थानांतरित केली जात असते। पुढे जातोय, उत्पन्न खर्च खात्यात चालू वर्ष संबंधित सर्व रोख व अरोखीकृत व्यवहारांची नोंद करण्यात येते, याच्यावरती प्रश्न आलेला नाही, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। 9 पॉइंट, ठीक आहे ना, लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, आतापर्यंत आले नाही, वरच्या परत बऱ्याचशा पॉईंटमध्ये आयोगाने प्रश्न विचारलाय, याच्यावरती प्रश्न यावर्षी येऊ शकतो, मला असं फील होतं की यावर्षी नक्की इथे प्रश्न येणार आहे शेवटच्या पॉईंटला। चला पुढे जातोय बघा, अरोखीकृत म्हणजे कोणते कोणते खर्च आहेत, अदत्त वेतन, अदत्त पगार, दत्त वेतन, बुडीत कर्ज, स्थिर संपत्तीवरील घसारा, संशयित बुडीत कर्ज, हे काय आहेत, सर्व अदत्त खर्च आहेत, याची नोंद इकडे होत असते। मग उत्पन्न खर्च खाते, नावे बाजू खर्च, जमा बाजू उत्पन्न, इकडे कोणते खर्च आहे, फक्त आणि फक्त महसुली खर्च, समजतंय का रे, फक्त आणि फक्त महसुली खर्च। उत्पन्न पण कोणते, फक्त आणि फक्त महसुली उत्पन्न, समजतंय का, ते पण रिलेटेड टू ओनली अँड ओनली करंट इयर, रिलेटेड टू ओनली अँड ओनली करंट इयर, करेक्ट सर, राईट, व्हेरी गुड। चला पुढे जातोय बघा, आता बघा याच्यात काय म्हटलंय, ओनली रिलेटेड टू करंट इयर म्हटलंय, म्हणजे जर मागील वर्षाचा दिलेला असेल तर तो रेकॉर्ड करायचा का नाही, म्हणजे त्याला काय करायचं, मायनस। जर पुढील वर्षाचा दिलेला असेल करंट इयर मध्ये तर ते पण रेकॉर्ड करायचं नाही, म्हणजे मायनस करायचं। आणि जर चालू वर्षाचा अदत्त असेल म्हणजे चालू वर्षाची पगार जर पुढच्या वर्षी भेटणार असेल तर ती अधिक करायची, आणि या वर्षाचा पगार जर अगोदरच म्हणजे पूर्वदत्त पाठीमागच्या वर्षीच जर भेटला असेल तर तो पण इथं अधिक करायचा का, कारण की हे रिलेटेड टू करंट इयर, कारण की हे रिलेटेड टू करंट इयर, याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो।
अगोदर प्रश्न विचारला होता 2015ला, त्याच्यानंतर आयोगाने या कॉन्सेप्टवर प्रश्न विचारलेला नाही, तर यावर्षी मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेल याच्यावरती प्रश्न येणारच. मग प्राप्त वर्गणीबद्दल बघू. जर मागील वर्षाची जर या वर्षी भेटली असेल तर रेकॉर्ड करायची का नाही? रेकॉर्ड नाही करायची म्हणजे मायनस करायची. आणि जर पुढील वर्षाची या वर्षी भेटली असेल तर ते पण रिलेटेड टू नेक्स्ट इयर, ते पण रेकॉर्ड नाही करायची, मायनस करायची. आणि चालू वर्षाची मागील वर्षामध्ये प्राप्त झाली असेल तर त्याला काय करायचं, इथे अधिक करायचं. टायपिंग मिस्टेक. जर चालू वर्षाचे उत्पन्न जर मागील वर्षीच भेटलं असेल तर करंट इयरमध्ये रेकॉर्ड करायचं म्हणजे अधिक करा. आणि चालू वर्षाचे अप्राप्त उत्पन्न, जर चालू वर्षाचं अप्राप्त उत्पन्न कमावले पण प्राप्त नाही झालं तर नेक्स्ट इयरमध्ये भेटेल, त्याची नोंदणी पण इथे करायची आहे. बरोबर आहे का रे? मग हा साठा जर काढायचा असेल, सुरुवातीचा कॅल्क्युलेशन जर करायचा असेल तर फॉर्म्युला दिलाय बघा. चालू वर्षात जेवढी खरेदी केली ती बघा, सुरुवातीच्या साठ्यामध्ये चालू वर्षातली खरेदी अधिक करा, जर देणं असलेला खर्च अधिक करा, आणि जर क्लोजिंग स्टॉक असेल, संवरण स्कंद म्हणजे काय, एखाद्या वस्तूचा उरलेला क्लोजिंग स्टॉक काय करा, मायनस करा. जे काय उरेल तो असेल त्याचा कन्झम्पशन, की त्याचा आपण एवढा यूज केला त्या पर्टिक्युलर स्टॉकचा. बरोबर आहे का? हे सर्वच्या सर्व खर्च आहेत. हे महसुली खर्च, हे महसुली उत्पन्न आहे, जे नेहमी 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 भेटत असतात. डिपेंड ऑन संस्थेवरती ते खर्च डिसाईड असतात. मग प्राप्ती शोधन खात्यामधला आपण फरक बघणार आहे. पहिले समानता बघू. प्राप्ती शोधन खाते आणि उत्पन्न खर्च खात्यामध्ये समानता काय, की हे रोख पुस्तकासारखेच असते आणि उत्पन्न खर्च खाते नफा तोटा खात्यासारखेच असते. आणि रोख जे प्राप्ती शोधन खाते आहे रोख पुस्तकासारखे आहे, याच्यामध्ये सर्व रोख व्यवहार, लक्ष द्या मित्रांनो, सर्व रोख व्यवहार आणि बँक व्यवहारांचा इथे सारांश दिलेला असतो. पुढे जातोय. खात्याचा प्रकार. प्राप्ती शोधन खाते वास्तविक खाते, उत्पन्न खर्च खाते नामधारी खाते, प्रारंभिक शिल्लक. बघा, प्राप्ती शोधन खात्याला प्रारंभिक शिल्लक असते, रोख व बँक शिल्लकीने दाखवलं जातं. ते मे बी हस्तस्थ रोख असेल किंवा बँकेमध्ये रोख असेल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असेल, पण इथे असणारच आहे. पण उत्पन्न खर्च खात्याला प्रारंभिक शिल्लक नसते. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 2019 मध्ये. अंतिम शिल्लक. या खात्याची अंतिम शिल्लक ही हस्तस्थ रोख किंवा अधिकोष रोख दर्शवत असते. आपल्याकडे असलेला पैसा किंवा बँकेमध्ये असलेला पैसा किंवा बँकेकडनं घेतलेला जास्त पैसा अशी नोंद तिथं अंतिम शिल्लक दिसत असते. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट. आणि इकडे जो आहे पूर्ण कार्याचा परिणाम म्हणजे वाढावा किंवा तूट. वाढावा म्हणजे काय असणार आहे, उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त, आणि तूट म्हणजे काय, त्या संस्थेला झालेला खर्च हे त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असणारा. मित्रांनो बघा, पुढे जातोय. संबंधित अवधी. हे प्राप्ती शोधन खात्यामध्ये चालू वर्षात मिळालेले उत्पन्न, मग ते महसुली असो किंवा भांडवली असो, या प्रत्येकाची नोंद इथे होणार. इथे मागच्या वर्षाची, पुढच्या वर्षी सर्वांची नोंद इथे होणार. पण उत्पन्न खर्च खात्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त चालू वर्षाशी संबंधित असणाऱ्या महसूल खर्च आणि महसूल उत्पन्नाचीच नोंद होणार. आणि याच्यामध्ये गैर रोख व्यवहार म्हणजे प्राप्ती शोधन खात्यामध्ये अरोखीकृत नॉन कॅश जे काही असतील त्याची नोंद होणार नाही. अदत्त खर्च, अदत्त उत्पन्न, घसारा, संशयित बुडीत कर्ज याची नोंद होणार नाही. मी सांगितले फास्ट लिहून घ्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे का? फास्ट लिहून घ्यायला पाहिजे. लिहून घ्या चला. संशयित बुडीत कर्ज फास्ट, बुडीत कर्ज फास्ट, घसारा फास्ट, अदत्त खर्च फास्ट, अदत्त उत्पन्न याची नोंद इथे होणार नाही. पण उत्पन्न खर्च खात्यामध्ये जे नॉन कॅश आयटम आहेत यांचा समावेश म्हणजे ते लिहिलं जात असतं. कालावधी बघा. या खात्यात कोणत्याही कालावधीशी म्हणजे करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर, चालू वर्ष, मागील वर्ष, पुढील वर्ष, कुठल्याही असू द्या, त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद इथे होणार आहे. प्रत्येक पदाचा इथे नोंद होणार आहे. ते असू शकतं महसुली किंवा भांडवली. पुढे जातोय. आणि या खात्यामध्ये म्हणजे उत्पन्न खर्च खात्यामध्ये फक्त आणि फक्त चालू वर्षाशी संबंधित व्यवहारांचाच समावेश असतो. केवळ आणि केवळ ओनली अँड ओनली चालू वर्षाशी संबंधित. पुढे जातोय बघा. प्राप्ती शोधन खाते व्यवहार. या खात्यामध्ये प्राप्ती शोधन खात्यामध्ये वैयक्तिक, वास्तविक, नामधारी सर्वांचाच समावेश येतो. पण उत्पन्न खर्च खात्यामध्ये केवळ आणि केवळ ओनली नामधारी खात्यांचाच समावेश होत असतो. म्हणजे फक्त उत्पन्न आणि खर्च. पुढे समावेश न होणारे व्यवहार. तर याच्यामध्ये अदत्त, पूर्वदत्त, पूर्वप्राप्त म्हणजे अरोखीकृत जे आहेत याची नोंद होत नसते. पण उत्पन्न खर्च खात्यामध्ये केवळ चालू वर्षाशी संबंधित असलेले सर्व पदांचा समावेश होतो. म्हणजे ते रोखीकृत असो अरोखीकृत असो, पण ते रिलेटेड टू करंट इयर आणि महसुली पाहिजे, त्या सर्वांचा समावेश उत्पन्न खर्च खात्यामध्ये होत असतो. आणि ताळेबंद हा प्राप्ती शोधन खात्याला ताळेबंद जोडला
जोडला जात नाही, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर ताळेबंद असतो कोणासोबत? उत्पन्न खर्च खात्यासोबत ताळेबंद जोडला जातो मित्रांनो. याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. या पार्टवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पुढे जातो बघा, ताळेबंद तयार करणे. ताळेबंद म्हणजे काय? एक त्या नफा न कमविणाऱ्या संस्थेची वित्तीय स्थिती, म्हणजेच काय, त्या संस्थेकडे किती संपत्ती आहे, ती संस्था किती देणं आहे हे दर्शवत असते. ताळेबंद म्हणजे आर्थिक स्थिती. हे ताळेबंद हे खाते नाही मित्रांनो, ते एक विवरण पत्रक आहे. खाते नसून ते काय, विवरण पत्रक आहे, स्टेटमेंट आहे. आणि ताळेबंद हे एका विशिष्ट तारखेला बनवले जात असते आणि ती तारीख म्हणजे मित्रांनो 31 मार्च आहे. आणि ताळेबंदामध्ये जे पद येणार आहे ते सर्वच्या सर्व भांडवली असतात. ते भांडवली खर्च असू शकतं, भांडवली उत्पन्न असू शकतं. आणि याच्यामध्ये देयता बाजूला भांडवल निधीमध्ये उत्पन्न खर्च खात्यातला जो वाढावा असतो तो अधिक केला जात असतो, तूट जे असते ते वजा केली जात असते. म्हणजेच ताळेबंद हे उत्पन्न खर्च खात्याबरोबर बनवले जात असतात, तयार केले जात असतात. आणि याच्यामध्ये जे ध्वनित किंवा गुप्त समायोजन असतात याचं पण लेखांकन करण्यात येत असतं आणि त्याची नोंद ताळेबंदामध्ये होत असते. हे ध्वनित किंवा गुप्त समायोजन आहे. जर प्राप्ती शोधन खात्यामध्ये असं दिलं 8% गुंतवणूक रुपीज 50,000, बरोबर आहे. आणि ब्रॅकेटमध्ये पुढे दिलं 1 ऑक्टोबर 2012ला हे काय केले, गुंतवणूक खरेदी केलेली आहे. ही झाली गुप्त, हिडन ॲडजस्टमेंट. याचे दोन प्रभाव कसे होतील बघा. वर्ष केव्हा संपतं? 31 मार्चला वर्ष संपतं. लक्ष द्या, वर्ष केव्हा संपतं? 31 मार्चला वर्ष संपतं, बरोबर आहे. 31 मार्चला वर्ष संपतं. मग याने जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 1 ऑक्टोबरला इन्व्हेस्टमेंट केली तर 1 ऑक्टोबर ते 31 मार्च किती महिने होतात? 6 महिने होतात. मग या 6 महिन्याचाच इंटरेस्ट आपल्याला भेटणार असतो. मग 6 महिन्याचा इंटरेस्ट किती येतो? 2,000 रुपये. आणि हे अप्राप्त व्याज असेल. पण हे भेटणार आहे केव्हा? त्या इन्व्हेस्टमेंटचं 1 वर्ष झाल्याच्या नंतर, म्हणजे पुढच्या वर्षातल्या सप्टेंबरमध्ये भेटेल. कारण ऑक्टोबरला इन्व्हेस्टमेंट केली ना, मग वर्ष संपणार तेव्हा भेटणार. पण या 6 महिन्याचा जो इंटरेस्ट असणार आहे चालू वर्षातला, तो चालू वर्षाचं झालं अप्राप्त व्याज म्हणजे उत्पन्न. आणि याची नोंद अंतिम खात्यामध्ये केली जात असते. तर उत्पन्न म्हणल्याच्या नंतर उत्पन्न खर्च खात्याच्या नावे बाजूला याची नोंद होत असते आणि अप्राप्त व्याज म्हणून, आणि संपत्ती बाजूला पण गुंतवणुकीवरील अप्राप्त व्याज म्हणून 2,000ची नोंद होत असते. भांडवल निधी म्हणजे काय? की भांडवल निधी म्हणजे समाजाने दिलेला पैसा एकत्र केल्यानंतर जो निधी बनतो, फंड बनतो, त्यातच भांडवल निधी. आणि हे ताळेबंदात भांडवल निधी हे एक महत्त्वाचे पद आहे. आणि हे एकूण संपत्तीचे एकूण देयतेवर असलेलं आधिक्य म्हणजे भांडवल निधी. म्हणजे संपत्ती जास्त असेल भांडवलापेक्षा तर उरलेला जो बॅलन्स असेल, इक्वेशन मध्ये बघितलं होतं ते काय झालं? भांडवल निधी झाला. आणि भांडवल निधी हे भांडवली उत्पन्न व वाढाव्याचे भांडवलीकरण यामधून ते बनत असते. भांडवली उत्पन्न आणि जो वाढावा असतो उत्पन्न खर्च खात्यातला, तो भांडवलामध्ये अधिक केला जात असतो आणि याच्यापासून भांडवल निधी बनत असते. आणि उत्पन्न खर्च खात्यात वाढावा असेल तर तो भांडवल निधी मिळवला जातो आणि तूट असेल तर भांडवल निधीतून त्याला काय केलं जात असतं? वजा केलं जात असतं. जर भांडवल निधीचे प्रारंभिक शिल्लक माहीत नसेल, काय म्हटलंय? जर प्रारंभिक शिल्लक माहीत नसेल तर संस्थेचा प्रारंभिक ताळेबंद बनवला जात असतो आणि तो संतुलित करून जे काय बॅलन्सिंग फिगर उरेल तो झाला भांडवल निधी प्रारंभिक शिल्लक. समजलं का मित्रांनो? बरोबर आहे. चला पुढे जातोय. मग हे झालं त्याचं ताळेबंद. याच्यामध्ये दिले बघा, भांडवल निधीमध्ये काय केलं? देणगी अधिक केली, भांडवलीकरण, प्रवेश शुल्क अधिक केला, भांडवलीकरण केलं, वाढावा अधिक केला, तूट वजा केली. समजतं का? आणि जो फायनल अमाऊंट येणार आहे तो असणार आहे भांडवल निधी. आणि ह्या ज्या निधी आहेत मित्रांनो बघा, ह्या ज्या निधी आहेत, कोणती? पारितोषिक निधी, इमारत निधी, दान निधी, क्रीडा महोत्सव निधी, धर्मदाय निधी, या विशिष्ट निधी, या सर्वच्या सर्व विशिष्ट निधी आहे. जे स्पेशल फंड आहे त्याच्या नावाने दर्शवलाय, त्याच्या नावाने दर्शवू शकतो किंवा भांडवल निधीमध्ये आधी करू शकतो. पण इथे काय केले? सेपरेट दाखवले. असं पण तुम्ही दाखवू शकता. ही असते देयता. आणि हा संपत्ती बाजूला असलेला सर्वच्या सर्व काय? हा भांडवली खर्च आणि चलसंपत्ती पण आहे. बरोबर आहे का? मग पारितोषिक निधी, पारितोषिक निधीकरिता देणगी आणि पारितोषिक निधी गुंतवणुकीपासून प्राप्त उत्पन्न आणि पारितोषिक खर्च याचा हिशोब पुढील प्रमाणे ठेवला जात असतो. जर काही प्रारंभिक असेल अगोदरची निधी, पारितोषिक निधी, तर त्याच्यामध्ये अधिक करायचं. या वर्षी पारितोषिक निधीसाठी जे काही प्राप्त झालेल्या देणगी ती अधिक करायची आणि त्याच्यातून वजा करायची जर काही गुंतवणूक केली असेल, आणि आणखीन वजा करायचं जर त्याच्यातनं काही पारितोषिक निधी दिला असेल, खर्च केला असेल, तर उरलेला काय झाला? त्या वर्षामध्ये असलेला पारितोषिक निधी. याच्यावरती क्वेश्चन आला नाही, क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. पुढे जातोय बघा.
पुढच्या स्लाइडकडे अतिरिक्त माहिती अदत्त खर्च पूर्वदत्त खर्च हे तुमचं झालेलं आहे. जर तुम्हाला हे बघायचंच असेल तर आपला जो व्हिडिओचा जो पार्ट आहे म्हणजे लेक्चरचा जो पार्ट आहे, लेक्चरची जी सिरीज आहे त्या सिरीजमध्ये जाऊन या लेसनच्या समायोजना फोल्डर बघा, तिथे तुमचं सर्व कव्हर होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर आत्ता 38 मिनिट आपण फक्त रिव्हिजन घेतलेलं आहे. आता जातोय आयोगाच्या क्वेश्चनकडे. आयोगाचे क्वेश्चन तुम्हाला असे फटाफट येतील बघा. खालील माहितीच्या आधारे 31 डिसेंबर 2014 रोजी संपणाऱ्या वर्षामध्ये एका शैक्षणिक संस्थेला सभासद वर्गणीची रक्कम किती प्राप्त झाली ते सांगा. म्हणजे सभासद वर्गणी, एकूण वर्गणी किती प्राप्त झाली ते वर्षाच्या शेवटी ते सांगायचं आहे. बरोबर आहे मित्रांनो. बघा मग पण याच्यामध्ये एक लाईन टाईप नाही झालेली टाईप रायटर करणं, तर इथे एक लाईन ऍड करायची, तुम्ही लिहून घ्या. 2014 या वर्षामध्ये 2014 या वर्षामध्ये रोख खात्यावर एकूण नावे रक्कम रुपये किती रे मित्रांनो? 40,000. माझ्यासोबत विचार करा. बघा कशावरती म्हणले? रोख खात्यावर. रोख काय असते? व्यवसायाची संपत्ती, आणि संपत्तीची नेहमी नावे शिल्लक असते, आणि त्या संपत्ती रोख खात्यावर नावे आहे. म्हणजे ऑलरेडी या संस्थेकडे किती रुपीज आहेत? या संस्थेकडे ऑलरेडी आहेत 40,000. किती आहेत ऑलरेडी? 40,000. बघा. आणि या संस्थेचं जे करंट इयर आहे मित्रांनो, लक्ष द्या, या संस्थेचं जे करंट इयर आहे ते करंट इयर आहे 2014. करंट इयर काय मित्रांनो? 2014. बघा आता लक्ष द्या. कॉन्सेप्ट काय याच्यासाठी? रिलेटेड टू करंट इयर. रिलेटेड टू करंट इयर. कॉन्सेप्ट काय याच्यासाठी? रिलेटेड टू करंट इयर. करंट इयरचा खर्च, करंट इयरचं उत्पन्न रेकॉर्ड करायचंय. जर मागच्या वर्षाचं उत्पन्न या वर्षी भेटला असेल किंवा पुढच्या वर्षाचं उत्पन्न या वर्षी भेटला असेल तर रेकॉर्ड करायचा नाही. मागच्या वर्षाचा खर्च या वर्षी दिला असेल किंवा पुढच्या वर्षाचा खर्च या वर्षी देणार असेल तर रेकॉर्ड करायचा नाही. पण चालू वर्षाचा खर्च मागच्या वर्षी दिला असेल, पुढच्या वर्षी दिला असेल तर रेकॉर्ड करायचा. जर चालू वर्षाचं उत्पन्न मागच्या वर्षी भेटला असेल, पुढच्या वर्षी भेटणार असेल, त्यालाही करंट इयर मध्ये रेकॉर्ड करायचं, म्हणजे अधिक करायचं आहे. बरोबर आहे. ही काय झाली? प्रारंभिक रक्कम. पुढे जातोय. वर्ष 2013 मधील अदत्त वर्गणी रक्कम रुपये. वर्ष काय म्हणतोय? वर्ष 2013 मधील अदत्त वर्गणी रक्कम रुपये 4,000. मागच्या वर्षी 2013 मधील जे अदत्त वर्गणी आहे 4,000, जे मागच्या वर्षी देणं होतं ते या वर्षी दिलेलं आहे. म्हणजे हे काय करायचं? वजा लास्ट इयर अदत्त पेड इन करंट इयर किती रुपये? 4,000. पुढे जातोय बघा. जे अदत्त वर्गणी रक्कम रुपये 7,000. 2014 मधील अदत्त. अदत्त म्हणजे काय? खर्च केलाय पण पैसे नाही दिले. अदत्त वर्गणी आली पण ती वर्गणी या वर्षाची आहे पण रिसिव्ह नाही झाली. दॅट इज अदत्त वर्गणी. मग या वर्षाची आहे, रिलेटेड टू करंट इयर आहे, मग त्याला काय करा? अधिक करा. बरोबर आहे का? करंट इयर अदत्त, चालू वर्षाचे अदत्त किती रुपीज? 7,000. काय करा? अधिक करा. मग 2014 मधील पूर्वप्राप्त. पूर्वप्राप्त म्हणजे हे रिलेटेड टू नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षाचा आहे, मग ह्याला लेस करा. लेस नेक्स्ट इयर. पूर्वदत्त. नेक्स्ट इयरचं म्हणजे काय म्हणतो मित्रांनो मी? पूर्वदत्त किती रुपीज? 2,000. याला काय करायचं? मायनस करायचं असतं. आणि 2013 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी लास्ट इयर मध्ये जर पूर्वप्राप्त असेल म्हणजे लास्ट इयर मध्ये करंट इयरचं भेटलेलं आहे, म्हणजे ते रिलेटेड टू करंट इयर, तर ऍड करा. तर लास्ट इयर मध्ये काय झालेलं आहे ते? पूर्वदत्त, म्हणून त्याला करंट इयर मध्ये ऍड करणार. किती रुपीज? 3,000. तर कॅल्क्युलेशन करा फटाफट. बघा ऍड काय काय झालं? 7,000. ऍड काय काय झालं बघा मित्रांनो, लक्ष द्या. ऍड काय काय झालं? 7,000 आणि 3, 7 आणि 3 10. किती झाले मग? 40 आणि 10 50. 50,000 मधनं किती मायनस करायचे? 4 आणि 2 6,000 मायनस झाले. आला आन्सर किती?
44,000. आन्सर किती येणार मित्रांनो? 44,000 हे आन्सर येणार, आन्सर नंबर 2. बघा आता पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. महसुली प्राप्तीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही? महसूल प्राप्ती, बरोबर आहे का? म्हणजे नेहमी नेहमी भेटणारं उत्पन्न. सभासद वर्गणी ही काय असते? नेहमी नेहमी भेटत असते सभासद वर्गणी. जे सभासद असतात ते प्रत्येक महिन्याला फीस देत असतात ना. जर तुम्ही एका क्लबचे मेंबर झालात, एखाद्या स्विमिंग पूलचे मेंबर झालात किंवा जे सोसायटी असेल त्याचे मेंबर झालात, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला ती वर्गणी द्यावीच लागते. म्हणजे हे काय झाले? महसुली, जे नेहमी नेहमी भेटणार आहे. गुंतवणुकीवर व्याज, गुंतवणूक केली तर प्रत्येक महिन्याला व्याज भेटणार आहे, हे पण झाले महसुली. पण अजीवन सभासद शुल्क म्हणजे लाईफ टाइम एकदाच दिले, दॅट इज एकदा भेटणार, वारंवार नाही भेटत, म्हणून हे झालं भांडवली उत्पन्न. तर याच्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही म्हणते, तर हे ऑप्शन तर नाहीच कटलं. मग हे 2 आहेत महसुली, तर हे आपलं आन्सर आहे. खालीलपैकी कोणत्या खात्यात, बघा कोणत्या खात्यात भांडवली व चालू महसुली प्राप्ती समावेश होतो? प्राप्ती शोधन खात्यामध्ये सर्वांचा होतो, कोणत्याही वर्षाचा होतो, पण उत्पन्न खर्च खात्यामध्ये फक्त महसुली खर्च आणि महसुली प्राप्तीचा समावेश होतो. मग इथे आयोगाने बघा काय केलेलं आहे, उत्पन्न खर्च खात्यालाच म्हणलं जातं आयव्यय खाते. म्हणजे इथे आयोगाने हे आन्सर दिलेलं आहे, ते योग्य आहे आयोगाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण आयोगाने याला काय ट्रीट केलेलं आहे? आयोगाने याला ट्रीट केलेलं आहे प्राप्ती शोधन खाते. बघा लक्ष द्या, आपण मेन आन्सर, खरं आन्सर काय असणार आहे? प्राप्ती शोधन खाते. काय असणार आहे? प्राप्ती शोधन खाते. आणि याला दुसरं नाव काय आहे? आगम शोधन खाते. नाव काय? आगम शोधन खाते. बरोबर आहे का? हे आन्सर योग्य असायला पाहिजे, हे नाही. पण आयोगाने दिले, आता काय करणार? त्यावेळेस तुम्हाला कोण नव्हता तुम्हाला हेल्प करणार, बरोबर आहे का? जे होते ते असं. चला चला पुढे जातोय बघा. मग उत्पन्न खर्च खात्यामध्ये कशाचा नोंद होत असतो? फक्त आणि फक्त महसुली खर्च आणि महसुली उत्पन्नाची नोंद होत असते. आणि त्याने फक्त आणि फक्त रिलेटेड टू करंट इयर, रिलेटेड टू करंट इयर, फक्त आणि फक्त चालू वर्ष संबंधीची नोंद होत असते. नफा तोटा खाते तर या नफा न कमविणाऱ्या संस्थेचा पार्टच नाही, बरोबर आहे का रे? आणि या नफा न कमविणाऱ्या संस्था जर पार्ट जरी नसेल तर नफा तोटा खात्यामध्ये पण फक्त आणि फक्त हे जे 2 पॉईंट लिहिलेले आहेत याचीच नोंद होत असते. बघा असू द्या. चला पुढे जातोय. खालील कोणत्या खात्याबरोबर ताळेबंद असलाच पाहिजे असे बंधन नाही? उत्पन्न खर्च खात्याबरोबर ताळेबंद असतोच, नफा तोटा खात्याबरोबर ताळेबंद असतोच. उत्पन्न खर्च खात्याबरोबर ताळेबंद असतोच, नफा तोटा खात्याबरोबर ताळेबंद असतोच. पण आयव्यय म्हणजे आयोगाने पुन्हा याला ट्रीट केलेलं आहे प्राप्ती शोधन खाते. आणि प्राप्ती शोधन खात्याबरोबर ताळेबंद नसतो, म्हणजे याच्याबरोबर असणं बंधनकारक नाही. म्हणजे आन्सर काय सर? आन्सर आहे आपलं नंबर 1. व्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवत नाही? इथं राहिलं, लिहा बाळांनो. अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवत नाही? अगोदर समजून घेऊ. अव्यापारी संस्था कोणते कोणते खाते बनवते? उत्पन्न खर्च खाते आणि ताळेबंद बनवत असते. म्हणजेच उत्पन्न खर्च खाते बनेल, आयव्यय खाते बनेल, ताळेबंद बनेल, तर नफा तोटा खाते बनवत नाही. कारण की त्या नफा तोटा खात्यातनं भेटतो व्यवसायाला झालेला नफा किती, तोटा किती. पण नफा न कमविणाऱ्या संस्थेचा ऑब्जेक्टिव्ह उद्देश नफा कमवणे नसतोच, पण नफा तोटा खाते बनवत नाही. पुढे जातोय आपण. जून 2015चा क्वेश्चन बघतोय. बघा पुढे आलोय. पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये खतम होऊन जाईल. कॉन्सन्ट्रेट करा. खालीलपैकी कोणते खाते नफा तोटा खात्याप्रमाणे आहे, नफा तोटा खात्यासारखं आहे? बघा आयव्यय म्हणजे ह्याला म्हटले आयोगाने प्राप्ती शोधन. आयोगाने काय ट्रीट केले याला? प्राप्ती शोधन खाते ट्रीट केलेला आहे. आणि प्राप्ती शोधन खाते म्हणजेच कशाचा? गोषवारा. रोख खाते, रोख खात्याचा गोषवारा आहे. तर हे आन्सर असू शकणार नाही. ताळेबंद हे खाते नाहीच. हे काय आहे? एक पत्रक आहे, स्टेटमेंट आहे. तर खालीलपैकी उत्पन्न खर्च खाते हे नफा तोटा खात्यासारखं आहे. म्हणजे नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला खर्च लिहायचो, जमा बाजूला उत्पन्न लिहायचो. उत्पन्न खर्च खात्याच्या आपण नावे बाजूला खर्च, जमा बाजूला उत्पन्न लिहितो. आणि याच्यामध्ये पण फक्त आणि फक्त चालू वर्षाचं फक्त आणि फक्त महसुली खर्च आणि उत्पन्न, म्हणून हे दोन्ही नफा तोटा खाते आणि उत्पन्न खर्च खाते हे सेम आहेत. अव्यापारी संस्थांमध्ये खालीलपैकी
कोणाचा समावेश उचित ठरणार नाही. अव्यापारी म्हणजे ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह नफा न कमवणे आहे असे कोणते आहेत? श्रमिक संघटना, यस. नफा न कमविणारी संस्था आहे. क्रीडा संस्था, स्पोर्ट्स क्लब, यस नफा न कमविणारी आहे. धर्मदाय संस्था, यस नफा न कमविणारी आहे. तर प्रमंडळे जे आहेत ते नफा कमविणारे आहे. जर इथे फक्त मंडळे जरी शब्द आला असता तरी तो नफा न कमवणारा झाला असता, पण इथं प्रमंडळ दिले तर त्यांचा ऑब्जेक्टिव्ह नफा कमावणे असतो. पुढे जातोय. 28 ऑगस्ट 2016 आयोगाने विचारलेले प्रश्न. उत्पन्न खर्च खाते हे कसले आहे? वास्तविक खाते आहे का? वास्तविक म्हणजे संपत्ती, म्हणजे काय झालं हे ताळेबंद. वैयक्तिक म्हणजे काय झालं? मे बी देयता अँड संपत्ती, हे पण कुठे जाणार? ताळेबंद. आणि नामधारी खाते म्हणजे व्यवसायाला झालेला सर्व खर्च आणि उत्पन्न, आणि हे उत्पन्न खर्च खाते, तर हे झालं आन्सर नामधारी खाते. म्हणजे फक्त आणि फक्त कोणतं? ब. तर हे आपला आन्सर आहे नंबर 1. पुढे जातोय. शालेय कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीला म्हणजे चीफ गेस्ट असतो, त्यांना जी दिलेली रक्कम असते ती त्यांनी आले, शालेय कार्यक्रमात आले, त्यांचा वेळ दिला आणि आलेल्या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं, म्हणून त्यांना आपण दिलेला एक मान, त्याच्यासोबत दिलेलं धन म्हणजे त्याला म्हणलं जातं मानधन. रिस्पेक्टफुली दिलेला पैसा मानधन. बरोबर आहे. ही काय भेट वगैरे काही नसतो, त्यांना दिलेला आपण मान विथ धन पैसा दिला, मानधन म्हणलं जात असतं. तर हे आपलं आन्सर काय? ड. तर फक्त ड हे आपलं आन्सर आहे. पुढे जातोय. खाली योग्य जोड्या लावा. आयव्यय खाते, आयव्यय खाते, भांडवल निधी, आयव्यय खाते याला आयोगाने पुन्हा ट्रीट काय केलेलं आहे? प्राप्ती शोधन. आयोगाने पुन्हा काय ट्रीट केलेला? प्राप्ती शोधन खाते. आणि प्राप्ती शोधन खात्यामध्ये सर्व कशाची नोंद करायचो आपण? रोखची नोंद करायचो. म्हणजे व्यवसायामध्ये रोकड आलेली, व्यवसायातून रोख गेलेली, म्हणजे रोकड व्यवहार जे असणार आहे त्याचा सारांश म्हणजे काय? आपलं आयव्यय खाते. भांडवल निधी म्हणजे काय? की भांडवल निधी म्हणजे व्यवसायाची जी मालमत्ता असणार आहे ती देयतेपेक्षा जर अधिक असेल, म्हणजे असं म्हणू आपण संपत्ती अधिक असेल अदर देयतापेक्षा, तर उरलेलं काय असतं? भांडवल निधी. तर ते आन्सर असणार आहे त्याचं. आणि भांडवली खर्च म्हणजे काय? स्थिर संपत्ती विकत घेणे म्हणजे संपत्तीवर केलेला खर्च हा भांडवली खर्च असतो. तर हे इथं आन्सर येणार. आणि महसुली आय अनुदान जे वेतनसाठी जे पैसा भेटत असतो प्रत्येक महिन्याला सरकारकडनं, ते झालं महसुली आय, नेहमी भेटतं. तर आपला आन्सर कोणता असणार आहे? हे आपलं आन्सर असणार आहे. बरोबर आहे का मित्रांनो? चला पुढे जातोय बघा. शैक्षणिक संस्थेला इमारत बांधण्याच्या विशेष हेतूने मिळालेली जी देणगी असते ते त्या संस्थेची देयता असते. का देयता असते? कारण की त्या पैशातनं ज्याने देणगी दिली आहे त्याला इमारत बांधून दाखवणे हे रिस्पॉन्सिबिलिटी देयता असते. म्हणून त्याला काय बोलायचं? देयता. विशेष हेतूने मिळालेली देणगी काय झाली? देयता. इमारत बांधण्यासाठी मिळालेली ही काय झाली मग? देयता. मग याची नोंद कुठे होणार? ताळेबंदाची देयता बाजूला. म्हणजे आपला आन्सर आहे फक्त क. बरोबर आहे मित्रांनो? पुढे जातोय बघा. पुढे खालील कशाची नोंद उत्पन्न खर्च खात्यात केली जाते? उत्पन्न खर्च खात्यामध्ये कशाची नोंद होत असते? पहिला आहे सर्वच्या सर्व फक्त आणि फक्त महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न, आणि ते असले पाहिजे रिलेटेड टू ओनली करंट इयर. स्थिर मालमत्तेच्या विक्रीवर झालेला तोटा घ्यायचा का? यस घ्यायचा ना, का नाही घ्यायचा? स्थिर मालमत्ता झाल्यावर तोटा घ्यायचाच असतो. पण इमारतीची खरेदी केली तर हा झाला भांडवली खर्च, हा इकडे येणार नाही, तो जाणार ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. यंत्रसामग्रीची विक्री केली, सेल केला, हे पण जाणार कुठं? संपत्ती बाजूला, कारण की त्याच्यातनं विकला आपण, भांडवली उत्पन्न झालं ते. आणि स्थिर मालमत्तेवर उद्भवलेला भांडवली खर्च हे पण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. तर आपला आन्सर आहे फक्त आणि फक्त अ. हे आपला आन्सर असणार आहे पहिला. त्याच्यातून तोटा झाल्या त्याची नोंद केली जात असते. बरोबर आहे का मित्रांनो? पुढे जातोय बघा. आता जर अजीवन सभासद शुल्क पावती भेटलं तर हे अजीवन सभासद शुल्क काय असतं? व्यवसायाचं भांडवली आय. कारण एकदाच भेटणार आहे, नेहमी थोडीच भेटणार आहे. समजतं का मित्रांनो? एकदाच भेटणार आहे. भाड्यापोटी दिलेली रक्कम प्रत्येक महिन्याला भाडं दिलं जात असतो, हा झाला महसुली खर्च. मित्रांनो समजतंय का? हा झाला महसुली खर्च. इमारत संपादन करण्यासाठी दिलेली इमारत म्हणजे एकदाच भेटले, ते झालं भांडवली उत्पन्न म्हणजे भांडवली
आय झाले मित्रांनो, आणि धर्मदाय संस्थेकडून मिळालेली देणगी हे झाला महसुली आय. तर तुमचा आन्सर कोणतं झालं? दुसरा, तिसरा, चौथा, पहिला हे तुमचा आन्सर आहे मित्रांनो. पुढे जातोय बघा मी. प्रवेश शुल्क साधारणपणे कशासाठी वापरलं जात असतं? जे प्रवेश शुल्क असतं, जर संस्थेला जर पैसा कमी पडत असेल तर ते जे आलेलं जे महसुली उत्पन्न आहे ते भांडवल निधीमध्ये ॲड केलं जात असतं. जर निधी कमी पडत असेल म्हणजे या प्रोसेसला म्हणलं जातं भांडवलीकरण. आणि नॉर्मली जे प्रवेश शुल्क असतं त्याचं भांडवलीकरणच केलं जात असतं नॉर्मली. पण जेव्हा जर भांडवल जास्त झाली तर संस्था काय म्हणते की नाही आपल्याला काय करायचं आहे की हा महसूल उत्पन्नामध्ये टाकायचा, आणि जर भांडवल कमी पडली तर भांडवलामध्ये अधिक करायचं. भांडवलामध्ये अधिक करण्याची या प्रोसेसलाच भांडवलीकरण म्हणलं जात असतं. आणि प्रवेश शुल्क हे साधारणतः नेहमी भांडवलीकरणच केलं जात असतं. बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा. डॅश वर्षाच्या अखेरीची शिल्लक, म्हणजे वर्षाच्या अखेरीची म्हणजे काय? क्लोजिंग रोकड रक्कम म्हणजे काय असणार आहे? कॅश इन हँड, बिझनेसच्या गल्ल्यामध्ये असलेला पैसा, बरोबर आहे का? किंवा रोकडपेक्षा जास्त खर्च, म्हणजे जर खर्च जास्त असेल कशापेक्षा? जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला, लक्ष द्या, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला दर्शवत असेल तर हे काय असणार आहे? हे कशामध्ये नोंद केली जाणार आहे याची? तर याची नोंद होणार आहे आयव्यय, म्हणजे याच्यामध्ये फक्त आणि फक्त रोख आलेली गेलेली नोंद होत असते. नफा तोटा खात्यामधनं काय भेटत असतो? नफा किंवा तोटा भेटत असतो. पण इथे काय म्हटलेलं आहे? उरलेली शिल्लक म्हणजे तो असणार आहे जमा आणि खर्च खात्याचा पार्ट. जमा आणि खर्च खात्याचा पार्ट, बरोबर आहे मित्रांनो. पुढे जायचं का? आयोगाने पुन्हा इथे घोटाळा केलाय बघा. आयोगाने पुन्हा इकडे काहीतरी करून टाकलंय. काय करायचं आणि काय नाही बघा. चला पुढे जातोय आपण. विशेष हेतूकरिता जर देणगी मिळालेली असेल मित्रांनो, काय म्हणतं इथे? विशेष हेतूकरिता देणगी मिळाली असेल तर त्याला काय म्हणायचं म्हटलं आपण? त्याला म्हणायचंय देयता. जर देयता असेल तर कुठे? ताळेबंद देयता बाजूस नोंद होणार. आन्सर नंबर 3 आहे. पुढे जायचं का रे मित्रांनो? बघा, खालीलपैकी कोणत्या व्यवहाराची नोंद ही जमा आणि खर्च लेख्यामध्ये करता येत नाही? कशामध्ये? जमा आणि खर्च म्हटले. जमा आणि खर्च म्हणजे आयोगाने इथे शब्द यूज केलाय प्राप्ती शोधन खाते, म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटला कशाची नोंद होणार नाही? बघा, कशाची नोंद होणार नाही? जुन्या फर्निचरची विक्री केली तर नोंद होणार का? कारण की रोख येणार आहे आणि रोखीची नोंदच प्राप्ती शोधन मध्ये होत असते. पुढे, आरंभीची रोख शिल्लक हे प्रारंभिक शिल्लक त्याला असते, मग याची पण नोंद तिथे होत असते. आगाऊ मिळालेले सभासद शुल्क, आगाऊ मिळालं ना, रोख आली ना, मग याची पण नोंद होत असते. पण जुन्या फर्निचर विक्रीवरील जो तोटा आहे त्या तोट्याची नोंद होत नाही. नफा झाला किंवा तोटा झाला याची नोंद उत्पन्न खर्च खात्यामध्ये होत असते, इथे होत नसते. मग कशाची नोंद होणार नाही हे क्वेश्चन आहे. तर जुन्या फर्निचरच्या विक्रीवरील तोटा, म्हणजे आन्सर आहे आपलं फक्त ब, याची नोंद होणार नाही. उत्पन्न खर्च खाते याची सुरुवात म्हणजे प्रारंभिक शिल्लक. कोणतं खातं? उत्पन्न खर्च खातं. याला प्रारंभिक शिल्लक असते का नाही असं विचारलंय. पण उत्पन्न खर्च खात्याला प्रारंभिक शिल्लक असते का? उत्पन्न खर्च खात्याला प्रारंभिक शिल्लक नसते. मगाशी सांगितलं तुम्हाला, आयोगाने प्रश्न विचारला याच्यावरती येऊन गेलाय. उत्पन्न खर्च खात्याला प्रारंभिक शिल्लक नसते, पण प्राप्ती शोधन खात्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंटला प्रारंभिक शिल्लक असते. नावे शिल्लक पण असते, जमा शिल्लक पण असते, आणि शेवटची शिल्लक पण असते. नावे शिल्लक पण असते, जमा शिल्लक पण असते. रेग्युलर ह्याच्यामध्ये खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे, तिथे जाऊन पुन्हा बघा. मृत्यू व्यक्तीच्या मृत्यूपत्रानुसार जर अव्यापारी संस्थेला काही रक्कम भेटत असेल, बघा आता मरणारा व्यक्ती काय करतो ह्याच्यामध्ये विल मध्ये लिहून ठेवतो ना, म्हणजे जे काय लिहिलं ते वारस हक्काप्रमाणे त्यांच्या वारसदारांना भेटणार. जर मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीने जर त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की अव्यापारी संस्थेला मला काही पैसा द्यायचा असेल तर ते भेटणार आहे कशाप्रमाणे? इंग्लिशमध्ये लिगसी शब्द आहे आणि मराठीमध्ये वारसा हक्काप्रमाणे त्या अव्यापारी संस्थेला त्याचे पैसे भेटून जातील. बघा, जमा व देयक खात्यात आता काय करावं? बघा, आयोगाला काय करावं काय नाही. आयोगाने पुन्हा याला काय शब्द यूज केलेला आहे? जमा व देयकला प्राप्ती व शोधन. म्हणजे आयोग काय करतोय? सारखं प्राप्ती आणि शोधन या खात्याचे वेगवेगळे नावं टाकत आहे, बरोबर आहे का रे?
मग कोणते मुद्दे लागू आहेत असं म्हणले? प्राप्ती शोधन खाते हे एक प्रकारचं वास्तविक खाते आहे, बरोबर आहे, एक प्रकारचं वास्तविक खाते, कारण की प्राप्ती शोधनामध्ये नोंद कशाची होत असते? प्राप्ती शोधनामध्ये नोंद फक्त आणि फक्त रोखची होत असते आणि रोख व्यवसायाची संपत्ती असते. मग संपत्ती म्हणून संपत्ती हे याला वास्तविक खात्याचा नियम ॲप्लिकेबल होतो, म्हणजे हे पण आन्सर बरोबर आहे. हे नेहमी ताळेबंदासह असते का? गलत. प्राप्ती शोधन खाते ताळेबंदासोबत बनवलं जात नाही. याच्या नावे बाजूस आवकची नोंद असते का? आवक म्हणजे प्राप्ती, तर प्राप्ती शोधन खात्याच्या नावे बाजूला करेक्ट प्राप्तीचीच नोंद होत असते. प्राप्ती म्हणजे रिसिव्ड, समजते का मित्रांनो? इंग्लिशमध्ये रिसिप्टची नोंद होत असते, हे पण करेक्ट आहे. आणि हे व्यापारी खाते नफा तोटा खात्याप्रमाणे आहे का? गलत. तर नफा तोटा खात्यासारखं कोणतं खातं आहे? उत्पन्न खर्च खाते आहे, व्यापारी खात्यासारखं नाही. व्यापारी खाते फक्त वस्तूसाठी बनवलं जातं. नफा तोटा खाते हे उत्पन्न आणि खर्चाचं खातं बनवलं असतं, खर्च आणि उत्पन्नाचं असतं, ते पण महसुली, रिलेटेड टू करंट इयर. म्हणून नफा तोटा खात्यासारखं कोणतं खातं आहे? उत्पन्न खर्च खाते. आणि उत्पन्न खर्च खात्यासारखं कोणतं खातं आहे? नफा तोटा खाते. व्यापारी खात्या संबंध येत नाही, तर आन्सर अ आणि क कुठे आहे का बघा? अ आणि क हे 2 नंबरचं तुमचं आन्सर आहे. पुढे जातोय बघा, उत्पन्न खर्च खात्याची नावे बाकी म्हणजे काय? नावे शिल्लक. लक्ष द्या बघा, इकडे लक्ष द्या बघा. समजा हे उत्पन्न खर्च खाते आहे, लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या. उत्पन्न खर्च खाते, फोकस. डावी बाजू काय झाली? त्याची नावे. उजवी बाजू काय झाली? जमा. नावे बाजूला काय लिहायच्यात? सर्व खर्च. जमा बाजूला काय लिहायच्यात? सर्वच्या सर्व उत्पन्न. काय म्हटलं इथं? नावे शिल्लक, म्हणजे नावेबाची टोटल ही जमाबाच्या टोटलपेक्षा जास्त असेल, म्हणजे नावेबाची टोटल म्हणजे खर्चाची जर टोटल जर जास्त झाली कोणापेक्षा? उत्पन्नापेक्षा, तर तो असतो वाढावा. म्हणजेच खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य म्हणजे खर्च हे उत्पन्नापेक्षा जास्त झाला असं म्हणता येईल. खर्चापेक्षा उत्पन्न नाही का जास्त? नाही, खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे. तर आन्सर नंबर 2 हे आहे, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च होत असतो. अशा प्रकारे आपला लेसन इथे संपलेला आहे विथ रिव्हिजन आणि आयोगाचे क्वेश्चन्स. इथे लेसन संपलेला आहे मित्रांनो. आता बघा, लेसन नंबर 11 बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. लेसन नंबर 11 आपण घेणार नाही, कारण की टाइम कन्झ्युमिंग आहे, मोठे मोठे क्वेश्चन असतात, हार्ड लेसन आहे. याचं फक्त थिअरी तुम्ही रीड करा, पडतील तेवढे पडतील. जे हातामध्ये 10 लेसन आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, कारण हे असं नाही की सर्व करूनच विद्यार्थी पास होत असतो. ते कळालं पाहिजे आपल्याला की काय सोडून द्यायचंय. नाही सर, आम्हाला जर काही विशेष जर 2-4च लेसन करायचे असेल तर कोणते लेसन करावे? तर तुम्ही रिव्हिजन कोणत्या लेसनचं करायला पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही रिव्हिजन कोणत्या लेसनचं करायला पाहिजे. एक्झामच्या अगोदर तुम्ही रिव्हिजन करा. पहिला लेसन तुम्ही रिव्हिजन करा, दुसरा लेसन तुम्ही रिव्हिजन करा, चौथा लेसन तुम्ही रिव्हिजन करा, 5वा 6वा त्याच्याबरोबर 8वा 9वा आणि 10वा एवढ्या लेसनचं रिव्हिजन करा. 7वा सहाय्यक पुस्तके तुम्ही सोडून द्या आणि शेवटचा 11वा पण सोडून दिला तर चालेल. नाही सर, आम्हाला जास्त रिव्हिजन करायचं आहे. तुम्ही शहाणे आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही. बघा, पहिल्या लेसनवरती 22 मार्काचं आणि या 8व्या 9व्या 10व्यावरती एवढ्या मार्काचं विचारलेलं आहे. तुम्ही शहाणे आहेत, तुम्ही डिसिजन घेऊ शकता. सर, शेवटच्या 10 मार्काचं विचारलंय. हो रे मित्रा, विचारलंय, पण ते टाइम कन्झ्युमिंग आहे. तुमच्या दुसऱ्या सब्जेक्टचा पण तो वेळ घेऊ शकतो. म्हणून तुम्ही काय करू शकता? त्याला पूर्णपणे ऑप्शनला सोडू शकता. काहीही तुमचं नुकसान होणार नाही. बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नंतर. चांगला अभ्यास करा, पास व्हा आणि पास झाल्याच्या नंतर मला 1 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ बनवून पाठवा. जर मी तुमच्यासाठी काही केलं असेल तर तुम्ही मला 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा की जाधव सरांची बॅच जॉईन केल्यामुळे मला या विषयामध्ये चांगला स्कोर आला आणि मला माझी पोस्ट मिळवण्यामध्ये जाधव सरांचा खारीचा वाटा आहे. असं 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून मला सेंड करा. मला खूप छान वाटेल. बाय बाय, टेक केअर, सी यू सून. काळजी घ्या.